आज राहुल गांधींची मुंबईत पदयात्रा, मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा, शिवाजी पार्कवरील सभेआधी पदयात्रा निघणार। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप, चैत्यभूमीवर दर्शन घेत सभेची सांगता। इंडिया आघाडीची आज शिवाजी पार्कवर भव्य प्रचार सभा, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, सोनिया गांधी आणि प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। प्रियंका गांधी भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी, भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाल्यावर प्रियंका गांधी सहभागी। राजगृह इथं मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना प्रकाश आंबेडकरांकडून जेवणाचं निमंत्रण, इंडिया आघाडीच्या होणाऱ्या सभेला प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित। मुंबईतील सेना भवनाबाहेर ठाकरे गटाकडून राहुल गांधींचं स्वागत, राहुल गांधींच्या स्वागतावेळी सावरकरांच्या जयोस्तुते श्री महान मंगले गाण्याची धून। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा राहुल गांधींना नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका, तर काँग्रेसने जे 60 वर्षात केले नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। काँग्रेसला मिळालेले पैसे राहुल गांधी परत करणार का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल, तर कंपन्यांचे आणि भाजपचे पैसे हे हिशेबी पैसे, फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी आमदार BK भगत यांचे सुपुत्र अनिल भगत यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाही तर भारत तोडो यात्रा, भाजप आमदार संजय केळकर यांची टीका। इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये न खाऊंगा न खाने दूंगा हे बोलणारे मोदी कुठे गेले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल, तर स्टेट बँक सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळत नव्हते, पटोलेंची टीका। मनोज जरांगे आज जालना जिल्हा दौऱ्यावर, बदनापूर तालुक्यातील गावांना भेट देणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीत अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, रात्री उशिरा दोघांमध्ये चर्चा। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची आमची भूमिका होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या काही जागांचा तिढा कायम, आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता। जागा वाटपाचा 80% पेपर सोडवला, 20% प्रश्न बाकी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर आमच्या आधी पेपर सोडवायला बसले ते अजूनही सोडवत आहेत, फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला। जागा वाटपासंदर्भात दिल्लीतील बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल, खासदार सुनील तटकरे यांची माहिती, तर सर्वांना सन्मानपूर्वक जागा मिळणार, तटकरेंचा दावा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा 400 पारचा नारा, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांना विश्वास। महायुतीमध्ये सन्मानाने जागा वाटप होईल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर 2-3 दिवसात उमेदवारांची नावं जाहीर होणार, सामंत यांची माहिती। शरद पवारांच्या उपस्थितीत मवियाची महत्त्वाची बैठक, जागा वाटपावर मवियाची अंतिम चर्चा, तर वंचित आघाडीला कोणताही प्रस्ताव जाणार नाही, यावर मवियाचं एकमत। महाविकास आघाडीने हातकणंगलेमधून उमेदवार देऊ नये, तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींचा मवियासमोर प्रस्ताव, तर मवियामध्ये येण्यास राजू शेट्टींचा नकार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मवियाकडून विनायक राऊतांना उमेदवारी, तर महायुतीकडून भाजपचा उमेदवार द्यावा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी। अमरावती लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीचा निर्णय पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस घेतील, नवनीत राणांची माहिती, ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, राणांची प्रतिक्रिया। लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतंच, त्यावर कोणीही डाऊट घेऊ नये, नवनीत राणांचं सूचक वक्तव्य। देशाच्या पंतप्रधानांसोबत काम करण्यासाठी आमचा खासदार देता येत असेल तर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान, नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाबाबत रवी राणांची प्रतिक्रिया, तर नवनीत राणांसोबत युवा स्वाभिमान पार्टी ताकदीनं उभी, राणांचं विधान। खासदार नवनीत राणांनी एनडीएचे घटक पक्ष म्हणून निवडणूक लढवावी, नवनीत राणांना कुठलाही प्रस्ताव आल्यास युवा स्वाभिमान पार्टी त्यांना एकमतानं पाठिंबा देईल, युवा स्वाभिमान पार्टीचा एकमतानं ठराव मंजूर। वर्धा ते कळंब या नव्यानं सुरू झालेल्या रेल्वेनं खासदार भावना गवळींचा प्रवास, माझ्या उमेदवारीची चिंता करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगला निर्णय घेतील, भावना गवळींची प्रतिक्रिया। लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना समाधानी ठेवणं शक्य नाही, मात्र त्याचवेळी नाराजी मांडली असती तर सुधारणा करता आली असती, निलेश लंके राधाकृष्ण विखेंवर नाराज असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुजय विखेंची प्रतिक्रिया।
सोयाबीन कापसासाठी 4,000 कोटींची तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. राज्याच्या पोलीस दलात एआयचा वापर करण्यात येणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पोलीस दलात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य. नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता. वसंत मोरेंनी घेतली काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची भेट, राजकारण सोपं नाही, विचार करून निर्णय घ्या, धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला. महाविकास आघाडीमध्ये घराणेशाहीची लढाई सुरू आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून घराणेशाहीची लढाई, नरेश म्हस्केंचा आरोप. देशात हुकुमशाही आणून संविधान संपू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली आहे. लोकसभेची तारीख जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका, गद्दारांना आणि हुकुमशहांना गाडायचंच, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू, खासदार संजय राऊतांचा टोला. तर निवडणूक पारदर्शकपणे होईल याची मोदी गॅरंटी घेणार का, राऊतांचा सवाल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा, देशात 7 टप्प्यात मतदान होणार. 19 एप्रिल ते 1 जून या 7 टप्प्यात मतदान. 7 टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यावर 4 जूनला मतमोजणी, मतमोजणीनंतर देशातील नवीन सरकार ठरणार. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यात मतदान. लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावणार. महाराष्ट्रात 2 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका 5 टप्प्यात का, याचं उत्तर आयोगानं द्यावं, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर महाराष्ट्रात कुठं दळणवळण समस्या नाही, कुठे बर्फ पडत नाही, मग 5 टप्पे का, आंबेडकरांचा सवाल. लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात न घेता 3 टप्प्यात घेतल्या पाहिजे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून सज्ज आहोत, नाईकांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान. तर नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये 1 जूनला मतदान होणार. 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार. भारतात 97 कोटी नोंदणीकृत मतदार, 10,50,000 पोलिंग स्टेशन असणार, 55 लाख ईव्हीएमचा वापर होणार, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. ज्यांचं वय 85 वर्षांपेक्षा अधिक आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल, त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी असणार, मतदान केंद्रावर शौचालय, व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू देणार नाही, खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पावलं उचलू शकते, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर झाल्यास आम्ही कडक कारवाई करू, मुख्य निवडणूक आयुक्तांचा इशारा. आगामी लोकसभा निवडणुका देशासाठी न्यायाचे दरवाजे उघडतील, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य. तर द्वेष, लूट, बेरोजगारी आणि अत्याचाराविरुद्ध एकत्र लढू, खरगेंचं नागरिकांना आवाहन. महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालणार नाही, इथे कामच दाखवावं लागतं, शिवसेना ठाकरे गटाच्या हिंगोलीच्या इच्छुक उमेदवार रुपाली पाटील यांची मोदींवर सडकून टीका. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर मनसेची सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत, राज्यातील राजकारण सुधारा, अघोरी राजकारण वटणीवर आणा, मनसेकडून मतदारांना आवाहन. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी. तर 10 वर्षात केलेल्या प्रामाणिक कामाची पावती, खासदार सुभाष भामरेंची प्रतिक्रिया. रायगड लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आमची, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर युतीकडूनच ही लोकसभा लढवली जाईल, गोगावलेंचं वक्तव्य. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटात जाणार नाही, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंना विश्वास. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निष्ठावंत शिवसैनिक, खासदार विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर येत्या 2 दिवसात महाविकास आघाडीची नावं जाहीर होतील, विनायक राऊतांची माहिती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसाठी शिंदे गटाची दारं खुली. शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. बारामती लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय झाला नाही. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय शिवतारेंशी बोलतील. देसाईंची माहिती. घरी बसून आणि फेसबुकवर कामं होत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. तर ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर फिरतायत. शिंदेंची टीका. भाजपनं 10 वर्षात काय केलं त्याचा अहवाल सादर करावा. कोणाची घरं फोडली हे अहवालातून समोर येईल. उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फसवलं. अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची टीका. तर खडसेंनी राजीनामा द्यावा आणि सुनेचा प्रचार करावा. संजय पवार यांचा टोला. जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी दिलेला निळा पट्टा आव्हाडांनी फेकला. आव्हाडांना राहुल गांधींनीही दिली समज. लातूरमध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यामधील प्रकार. नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी घेतली काँग्रेसचे आमदार के.सी. पाडवींची भेट. भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटर इलेक्ट्रिक ट्राय सायकलचं वितरण. दिव्यांगांना ट्राय सायकल मिळाल्याचा आनंद. गडकरींची प्रतिक्रिया. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथं 100 खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्राला मान्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीनंतर शासन निर्णय. कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल. 5 करोड रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोविड लसीमुळे ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना देखील बीपी, शुगर आणि हृदयविकार झाले. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांचा दावा. तर सरकारने नागरिकांना लसीकरणासाठी जबरदस्ती केली. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये पर्यावरण प्रेमींचं आंदोलन. फ्लेमिंगोसाठी असलेले आरक्षित क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी आक्रमक. शेअर बाजारातील नव्या नियमांना सेबीची मंजुरी. नव्या बीटा व्हर्जनमुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना शेअर विकल्यावर त्याच दिवशी पैसे खात्यात जमा होणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही. मध्य रेल्वेवर आणखी 12 होळी विशेष ट्रेन धावणार. त्यामुळे होळी स्पेशल गाड्यांची संख्या 124 वर. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेचा निर्णय. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भात 16 मार्च ते 20 मार्चला तर मराठवाड्यात 19 मार्चला पावसाची शक्यता. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. तर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. गारपिटीचाही इशारा. लातूरच्या जळकोटमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. काढणीला आलेल्या रब्बी पिकांना पावसाचा फटका. आंबा बागांचंही नुकसान. आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएची पुण्यात मोठी कारवाई. दहशतवादातून आलेल्या पैशातून घेतलेल्या 4 मालमत्ता जप्त. लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक. 1 आरोपी फरार. आरोपीला उठाबशा काढण्याची पोलिसांकडून शिक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.